आज आपण इथे ना एकाच बॅटरचा वापर करून साऊथ इंडियन नाश्त्याचे 4 प्रकार पाहणार आहोत. चारही प्रकार अतिशय सोपे आहेत आणि सगळ्यांच्याच आवडीचे आहे. त्याचबरोबर आहे ना व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी आहे ना बॅटर कसं बनवायचं आणि ते अगदी योग्य पद्धतीने फर्मेट कसं करायचं, हे सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी यात मी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर हे बॅटर 8 दिवस कसं टिकवायचं, ही सुद्धा गोष्ट मी यात शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. आणि आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर साऊथ इंडियन नाश्त्याचे 4 प्रकार बनवण्यासाठी ना आधी आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. ते बॅटर बनवण्यासाठी ना इथे हे बघा, इथे मी 3 कप उकड्या तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ आहे ना 2-3 वेळा स्वच्छ धुवून एक 4-5 तास भिजत ठेवलेला आहे. त्यातच मी पाव चमचा मेथीदाणेही ॲड केले होते. आणि आता हा तांदूळ आहे बघा इथं छान भिजलेला आहे. यातलं सगळं पाणी मी बाजूला काढून घेणार आहे. त्याचबरोबर इथं 3 कप उकड्या तांदळासाठी मी इथे 1.5 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. आणि ही उडदाची डाळ सुद्धा 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर एक 4 ते 5 तास अशी भिजत ठेवलेली होती. आता आहे ना हे डाळ तांदूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. तर त्यासाठी ना इथे मी तांदळातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि हे तांदूळ आहे ना मी छान बारीक वाटून घेणार आहे. तर अगदी बारीक गंधासारखे हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. त्यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि हे बघा इथे हे तांदूळ मी बारीक वाटून घेतलेले आहेत. तर आहे ना हे तांदूळ वाटताना खूप जास्त पाणी नाही घालायचं. अगदी लागेल तसं थोडं-थोडं पाणी घालून हे तांदूळ वाटून घ्यायचं. कारण हे बॅटर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. आपल्याला मीडियम असं हे बॅटर हवं आहे. सो त्यासाठी ना अगदी थोडं-थोडं पाणी घालून आहे ना इथे मी हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत. आता तांदूळ वाटून झालेले आहेत सगळे. आता आपण उडदाची डाळ वाटायला घेऊया. तर त्यासाठी आहे ना उडदाची डाळ मी मिक्सर जारमध्ये ॲड करणार आहे आणि उडदाची डाळ सुद्धा आहे ना अगदी थोडं-थोडं पाणी घालून लागेल तसं थोडं-थोडं पाणी घालून उडदाची डाळ मी बारीक वाटून घेणार आहे. उडदाची डाळ सुद्धा आपल्याला अगदी मऊसूत वाटायची आहे. अशी जाडसर नाही ठेवायची. छान मऊसूत अशी ही उडदाची डाळ मी इथं वाटून घेतलेली आहे आणि सेम याच पद्धतीने ना मी बाकीची सगळी उडदाची डाळ वाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला इथे दाखवते. उडदाची डाळ छान मऊसूत वाटली गेलेली आहे. आता ही उडदाची डाळ आहे ना, हे जे तांदूळ आपण वाटून घेतले होते ना, त्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि सेम याच पद्धतीने ना, मी बाकीची सगळी उडदाची डाळ सुद्धा इथे वाटून घेतलेली आहे आणि आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर डाळ आणि तांदूळ जेवढे छान मिक्स होतील ना, तेवढे आपले हे पदार्थ छान होणार आहेत. त्यामुळे ही प्रोसिजर जी आहे ना, ही व्यवस्थित करा. छान मिक्स झाल्यानंतर आहे ना, एक 7-8 मिनिट आपण हे जे बॅटर बनवून घेणार आहोत ना, हे छान फेटून घेणार आहोत. फेटल्यामुळे काय होतं, हे सगळे पदार्थ छान मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार होतात. येस, तर एक 7-8 मिनिटं छान फेटून घ्यायचं आणि फेटल्यानंतर आहे ना, हे बॅटर आपण झाकून ठेवून देणार आहोत. साधारणतः एक 7 ते 8 तास हे बॅटर आहे ना, आपल्याला फर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता उन्हाळा आहे, त्यामुळे 5 ते 6 तासच हे बॅटर फर्मेट करून घेणार आहे. थंडीच्या दिवसात 7 ते 8 तास लागतात आणि थंडीच्या दिवसात आहे ना शक्यतो ज्या भांड्यात तुम्ही बॅटर ठेवलेलं आहे ना, ते भांडं एका उबदार कपड्यात गुंडाळून ठेवा आणि उबदार जागी ठेवा. उन्हाळ्यात त्याची काही गरज नाही पडत, कारण उन्हाळ्यात ऑलरेडी हीट खूप असते, त्यामुळे बॅटर पटकन फर्मेट होतं. आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता, एक 5 तासांनी हे बॅटर छान फर्मेट झालेलं आहे. छान ते फुलून वर आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे जेव्हा आपण हे बॅटर बनवलं होतं, तेव्हा बऱ्यापैकी हे बॅटर खाली होतं आणि आता ते छान फुगून वर आलेलं आहे. तर इथं आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे. आता यात आहे ना मी चवीनुसार मीठ आणि 1 चमचा मी इथं तेल ॲड करणार आहे. तेलामुळे प्रत्येक पदार्थ छान मऊसूत आणि लुसलुशीत होतो. आता आहे ना, तुम्हाला हे बॅटर जर 8 दिवस फ्रिजमध्ये टिकवायचं असेल ना, तर काय करायचं, हे बॅटर आहे ना, या संपूर्ण बॅटरमध्ये मीठ घालू नका. तुम्हाला जेवढा एखादा पदार्थ बनवायचा ना, जेवढं बॅटर गरजेचं आहे ना, तेवढं बॅटर बाजूला काढून घ्या. बाकीचं बॅटर त्यात मीठ मिक्स न करता फ्रिजमध्ये तसंच ठेवून द्या. म्हणजे हे 8 दिवस टिकेल आणि अजिबात आंबट होत नाही आणि पदार्थही खूप छान होतात. त्यामुळे काय होईल, की हे 8 दिवस असं बॅटर बनवून ठेवलं, की तुमचं सकाळच्या घाई-गडबडीत नाश्त्याचं जे टेन्शन असतं ना, ते थोडंसं कमी होईल. आता आहे ना, इथे हे बॅटर मला सगळं लागणार आहे. सो त्यामुळे मी यात आहे ना, सगळ्या बॅटरमध्ये मीठ मिक्स केलेलं आहे. बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. आता सुरुवातीला आपण बनवणार आहोत मसाला डोसा.
तर मसाला डोसा बनवण्यासाठी आहे ना, मी इथं मसाला डोशाचा जो तवा होता ना, तो आधीच गरम करायला ठेवला होता. तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. तवा चांगला गरम झाल्यानंतर यात मी 1 चमचा तेल सोडलेलं आहे आणि तेल आहे ना, या तव्याला सगळ्या बाजूने लावून घ्यायचंय. तर मसाला डोसा पसरवताना जर तव्याचं टेम्परेचर खूप जास्त झालं असेल ना, तर आपण थोडंसं इथे ना पाणी स्प्रेड करून घेणार आहोत आणि हे पाणीसुद्धा आहे ना छान पुसून घेणार. याने काय होतं तव्याचं टेम्परेचर थोडंसं डाऊन होतं आणि मसाला डोसा पसरवण्यास आपल्याला छान मदत होते. तर आता इथे आहे ना मी साधारणतः आहे ना, एक 1.5 चमचा बॅटर घेतलेलं आहे. तुम्ही माझा हा चमचा बघू शकता. तुम्हाला जेवढं गरजेचं पडेल तेवढंच तुम्ही बॅटर घ्या आणि छान एकसारखं गोलाकार आपण हे जे बॅटर आहे ना, हे पसरवून घेणार आहे. या स्टेजला ना गॅसची फ्लेम मीडियम पाहिजे आणि तुम्ही बघू शकता छान याला जाळी सुटलेली आहे. मसाला डोसा हा पातळ असतो, त्यामुळे अगदी पातळ असं आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे. आणि आता आहे ना, हा मसाला डोसा अगदी मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. मसाला डोसाच्या ह्या कडा ड्राय झाल्यानंतर ना, मी इथं 1 चमचा तेल सोडलेलं आहे. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. तेल किंवा तूप काहीही अ, टाकलं ना तरी काही हरकत नाही. आता आहे ना, अगदी मंद गॅसवरती आपण हा मसाला डोसा छान भाजून घेणार आहोत. पण आहे ना, ही जी वरची बाजू आहे ना, यावर मी थोडंसं तेल पसरवून घेणार आहे. यामुळे काय होतं, की आहे ना, मसाला डोसा भाजण्यासाठी छान मदत होते. कारण मसाला डोसा हा वरच्या बाजूने भाजला जात नाही. तो खालच्याच बाजूने भाजला जातो. म्हणून वरून थोडंसं तेल असं सोडल्यानंतर आहे ना, वर छान तो असा ब्राउन कलर येतो. आता आहे ना, हे बघा इथे हा मसाला डोसा रेडी झालेला आहे आणि मी ह्या कडा आहे ना, सगळ्या मोकळ्या करून घेणार आहेत. अगदी इझिली या कडा निघतात. आता मी या मसाला डोशाचा तुम्हाला रंग दाखवते पाठीमागून. वरची बाजू आपल्याला भाजायची नाही. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे उलटून घेतलेलं आहे आणि रंग बघू शकता. परफेक्ट रंग आलेला आहे. अशा पद्धतीने इथे आपला हा मसाला डोसा रेडी झालेला आहे. तो मी आता सर्व्ह करून घेणार आहे आणि सेम याच पद्धतीने मी बाकीचे मसाले डोसे बनवून घेणार आहे. येस, तर हे बघा मसाला डोसा रेडी झालेला आहे. सोबतच याबरोबर मी सांबर आणि चटणी सर्व्ह करणार आहे. आज काही इथे मी बटाट्याची भाजी नाही बनवलेली कारण मला थोडीशी गडबड आहे. मसाला डोसा रेडी झालेला आहे. आता यानंतर आपण बनवणार आहोत लोणी स्पंज डोसा. तर लोणी स्पंज डोसा बनवण्यासाठी सुद्धा आहे ना, मी आधी तव्याला छान तेल लावून घेतलं होतं. त्यानंतर पाणी त्यावर स्प्रिंकल केलेलं आहे आणि छान ते पुसून घेतलेलं आहे. आणि आता आहे ना, यावर मी बॅटर पसरून घेणार आहे. तर लोणी स्पंज डोसा हा साईजला छोटासा असतो आणि थोडासा आहे ना, जाडसर असतो. खूप जाड नाही, अगदी मीडियम असा तो असतो. आणि हे बघा, आता मी काय केलेलं आहे, गॅसची फ्लेम थोडीशी हाय केलेली आहे, कारण लोणी स्पंज डोसा हा जाळीदार झाला पाहिजे. सो बॅटर पसरवताना आहे ना, गॅसची फ्लेम हाय करून मी हे बॅटर पसरवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता, या लोणी स्पंज डोस्याला आहे ना, छान जाळी सुटलेली आहे. आता लोणी स्पंज डोसा म्हटलं, तर लोणी हे आलंच. त्यामुळे मी आहे ना, इथे वरून थोडंसं लोणी ॲड करणार आहे. तुमच्याकडे जर लोणी नसेल, तर तुम्ही इथे तुपाचा वापर करा, काही हरकत नाही. मी मात्र इथं लोणी वापरलेलं आहे. तर शक्यतो तुम्ही जर ठेल्यावर कधी लोणी स्पंज डोसा खाल्ला, तर तुम्ही बघू शकता त्यावर भरपूर असं लोणी टाकून आपल्याला हा लोणी स्पंज डोसा बनवून दिला जातो. आता कडेनेही मी ना थोडंसं लोणी लावणार आहे आणि हे छान एकसारखं पसरून घेणार आहे. आणि आता हा लोणी स्पंज डोसा आहे ना, हा छान आपण भाजून घेणार आहोत. तर हे बघा खालची बाजू छान भाजली गेली. अगदी इझिली तव्यापासून तो मोकळा झालेला आहे. आता वरची बाजू सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. एक 2-3 मिनिटं आपण ही वरची बाजू मीडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहोत. तर आता हे बघा मी ही बाजू भाजून झालेली आहे. तुम्हाला उलटवून दाखवते हा लोणी स्पंज डोसा. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट झालेला आहे. जसा बाहेर ठेल्यावर मिळतो ना, अगदी तसा हा लोणी स्पंज डोसा घरच्या घरी रेडी झालेला आहे. तो मी सर्व्ह केलेला आहे. आता आपण पुढचा पदार्थ बनवणार आहोत. तो म्हणजे ओनियन उत्तप्पा. तर ओनियन उत्तप्पा बनवण्यासाठी आहे ना, इथे तव्याला पुन्हा एकदा मी तेल लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून छान हे सगळं पुसून घेतलेलं आहे. याने तव्याचं टेम्परेचर थोडंसं डाऊन होतं. आता आहे ना, आपण इथं ओनियन उत्तप्पा बनवणार आहोत. याला उत्तप्पम असंही म्हटलं जातं. काही लोक उत्तप्पा म्हणतात. आता आहे ना, हे आपल्याला एकसारखं गोलाकार पसरवून घ्यायचं आहे. तर उत्तप्पा हा शक्यतो जाड असतो, म्हणून इथे मी जाडसर असं पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावर आहे ना, इथे हे बघा कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर हे बारीक कट करून घेतलं आहे आणि ते मी यावर ॲड करणार आहे. खूप सुंदर लागतो हा ओनियन उत्तप्पा. मला पर्सनली खूप आवडतो. त्यामुळे मी नेहमी बनवत असते. तर आता आहे ना, हे कांदा,
टोमॅटो आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. पण त्याआधी काय करणार आहोत, की कडेने आपण आहे ना तेल सोडून घेणार आहोत. कडा जेव्हा ड्राय होतील तेव्हा आपल्याला तेल किंवा तूप सोडायचं आहे. आता हे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चांगलं भाजण्यासाठी ना आपण वरून यावर थोडंसं तेल स्प्रिंकल करणार आहोत. कारण ओनियन उत्तप्पाचा कांदा जेवढा छान खरपूस भाजला जाईल ना, तेवढी त्याची चव आहे ना खूप सुंदर लागते. तर आता वरून सुद्धा मी तेल सोडून घेतलेलं आहे आणि एक 2-3 मिनिटं आपण हा उत्तप्पा असा छान भाजून घेणार आहोत. आता इथे 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा तुम्ही बघू शकता अगदी इझिली आहे ना हा तव्यापासून वेगळा होतो उत्तप्पा. अजिबात कुठेही चिकटत नाही. आता आपण ही वरची बाजू आहे ना, ही सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायची आहे. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपण हा ओनियन उत्तप्पा भाजून घेणार आहोत. आता आहे ना, इथं तुम्हाला चीज ओनियन उत्तप्पा बनवायचा असेल ना, तर काय करा, जेव्हा हा कांदा, टोमॅटो छान भाजला जाईल ना, तेव्हा त्यावर आहे ना, वरून थोडंसं चीज खिसून घ्या. खूप सुंदर लागतो हा चीज ओनियन उत्तप्पा सुद्धा. आता इथे आहे ना, हे बघा, मी ही बाजू उलटून घेतलेली आहे. बघू शकता. येस. आता या स्टेजला आहे ना, तुम्हाला जर चीज ओनियन उत्तप्पा बनवायचा आहे, तर वर असं चीज खिसून घ्या. मस्त लागतो. इथं हे बघा, उत्तप्पा रेडी झालेला आहे. तुम्ही सर्व्ह करून घेतलेला आहे. आणि आता पुढची रेसिपी आपली आहे ती म्हणजे अप्पे. येस, आप्पे आपण बनवणार. तर आप्पे बनवण्यासाठी ना सुरुवातीला मी एक स्टफिंग बनवून घेणार आहे. तर त्यासाठी ना 1 चमचा मी इथं तेल केलेलं होतं. त्यात जिरं ॲड केलेलं आहे. जिरं चांगलं तडतडल्यानंतर यात मी बारीक कट केलेला कांदा ॲड केला आणि कांदा आहे ना हलकासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथं मी एक टोमॅटोही घेतला होता. तोही बारीक कट केल्यानंतर छान टोमॅटोसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मी इथे ॲड करणार आहे गाजर. तर मी इथं गाजर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता. आता हे गाजर सुद्धा हलकंसं आपल्याला फ्राय करून घेतल्यानंतर हे सगळं बाजूला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे सगळं बॅटरमध्ये ॲड करून घेणार आहोत. येस. तर हे बघा मस्त असं हे अप्प्याचं बॅटर रेडी झालेलं आहे. आता आपण अप्पे बनवून घेऊया. तर त्यासाठी इथं अप्पे पात्र मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. आता त्यात आहे ना मी 1-1 चमचा तेल सोडणार आहे. तर मी इथं तेल वापरलेलं आहे. तुम्ही याऐवजी तुपाचाही वापर करू शकता. अजून एक साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना इथं 1-1 चमचा बॅटर मी घेऊन हे जे अप्पे पात्राचे जे हे आहेत ना बॉल्स आहेत, ह्या सगळ्यामध्ये हे फिल करून घेणार आहे. येस. आणि अगदी छान होतात हे असे अप्पे. तर इथे मी ना भाज्या घालून अप्पे बनवलेले आहेत. तुम्हाला जर हे भाज्या घालून अप्पे नसतील आवडत, तर तुम्ही प्लेन अप्पेही बनवू शकता. तर आता हे बघा, या सगळ्यात आहे ना आपण बॅटर भरून घेतल्यानंतर आहे ना, एक 7-8 मिनिट आपण हे झाकून ठेवून देणार आहोत. कारण हे छान फुलून वर येतात आणि अप्पे आहेत ना, वरून छान कुरकुरीत आणि आतून छान मऊ लुसलुशीत असे होतात. तर हे बघा, इथे खालची बाजू छान भाजली गेलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, की ही जी वरची बाजू आहे, तीही आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्यामुळे ना आपण एक-एक असे हे अप्पे ना उलटून घेणार आहोत. उलटून घेतल्यानंतर इथं तेल सोडायची अजिबात गरज नाही. 1 चमचा तेलामध्ये हे अप्पे छान होतात आणि हे बघा येस, अशा पद्धतीने मी ते हे सगळे अप्पे ना उलटून घेतलेले आहेत. आता आहे ना आपण हे खालची वरची बाजू सुद्धा आहे ना छान भाजून घेऊया. एक 2-3 मिनिटांनी हे बघा मी तुम्हाला दाखवते मस्त असे हे अप्पे वरच्या बाजूने सुद्धा छान भाजले गेलेले आहेत. आता ते एक-एक करून मी सगळे बाजूला काढून घेणार आहे. आणि सेम याच पद्धतीने ना आपण बाकीचे सगळे अप्पे बनवून घेऊया. तर इथे ना हे साउथ इंडियन नाश्त्याचे 4ही प्रकार आपले रेडी झालेले आहेत. तर इथे अप्पे मी चटणीबरोबर सर्व्ह केलेले आहेत आणि हे बघा मस्त असे मी तुम्हाला दाखवते एक तोडून. वरून जरी कुरकुरीत तर आतून छान मऊ लुसलुशीत असे हे अप्पे झालेले आहेत. चवीला तर अप्रतिम लागतात. तर इथे साउथ इंडियन नाश्त्याचे 4ही प्रकार आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तर पुन्हा एकदा आहे ना आपण अ, अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.